जय हिंद. नमस्ते विद्यार्थी आणि प्राध्यापक मित्रांनो. मिस्टर अक्षय बळे SPPU एक्झाम अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वजणांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आत्ताच्या व्हिडिओमध्ये एक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज अशी आहे की काही अभ्यासक्रमाचा निकाल हा जाहीर झालेला आहे. ज्या परीक्षा ऑक्टोबर-नोव्हेंबर 2023ला झालेल्या होत्या, म्हणजेच ज्या परीक्षा या दिवाळीनंतर घेण्यात आलेल्या होत्या किंवा काही परीक्षा या 21 नोव्हेंबरच्या पुढे घेण्यात आल्या होत्या, काही परीक्षा या बिफोर दिवाळी पण झालेल्या होत्या. पण 21 नोव्हेंबर 2023पासून ज्या परीक्षा झालेल्या होत्या त्यातील काही परीक्षांचा निकाल हा आज दिनांक 27 डिसेंबर 2023 रोजी जाहीर करण्यात आलेला आहे. नेमकी ते असे कोणते अभ्यासक्रम आहे ज्यांचा निकाल जाहीर झाला आहे ती माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि बाकीचे निकाल कधी जाहीर होणार आहे त्याची माहिती आपण बघणार आहोत. त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. अधिक माहितीसाठी आपण आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच रिझल्टबाबत अद्ययावत माहितीसाठी टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी होऊ शकता. तसेच आपण हा निकाल कशा पद्धतीने चेक करायचा ही देखील माहिती आपण बघणार आहोत. त्यामुळे शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला संपूर्णतः सविस्तर माहिती भेटेल. या फॅकल्टीचा निकाल कधी आणि त्या फॅकल्टीचा निकाल कधी, तर व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती दिलेली आहे. विद्यापीठामध्ये जवळजवळ 238पेक्षा जास्त अभ्यासक्रम चालतात आणि एकाच व्हिडिओमध्ये 2-5 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये काय पूर्ण 238 अभ्यासक्रमाचा निकाल कधी जाहीर होणार हे लगेच सांगता येत नाही. तर पण काही महत्त्वाचे तर्क असतात, त्यावरून मी तुम्हाला सांगत आहे आणि जिथपर्यंत रिझल्टचं काम झालं आहे ते सांगून मी तुम्हाला रिझल्ट कधी जाहीर होणार आहे त्याची माहिती मी तुम्हाला देतो. तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो बघा, ह्या माझ्या यूट्यूब चॅनलला तुम्ही निश्चित सबस्क्राईब करा. यामध्ये मी 10 दिवसापूर्वी तुम्हाला एक व्हिडिओ टाकलेला होता, तो म्हणजे या ठिकाणी बघा, SPPU विंटर एक्झाम 2023 रिझल्ट अपडेट. 10 दिवसापूर्वी मी व्हिडिओ पाठवला होता. कोणत्या अभ्यासक्रमाचा निकाल कधी जाहीर होणार त्या बाबतीत सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये मी दिलेली होती. तुम्ही जर का तो व्हिडिओ बघितला तर त्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की डिसेंबर महिन्याच्या लास्ट वीकला, म्हणजेच सोमवार मंगळवारी, आता सोमवारी तर ऑलरेडी 25 डिसेंबर होती, त्यावेळेस सुट्टी होती, मंगळवार बुधवारपर्यंत किंवा 30 डिसेंबरपर्यंत या अभ्यासक्रमाचा निकाल जाहीर होणार हे मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं. आणि त्याचाच एक टप्पा किंवा एक स्टेप्स म्हणून आपण आज बघणार आहोत की आज काही अभ्यासक्रमाचा निकाल जाहीर झालेला आहे. तर कोणत्या अभ्यासक्रमाचा निकाल जाहीर झाला हे आपण या ठिकाणी आत्ता बघणार आहोत. तर निकाल कोणत्या अभ्यासक्रमाचा जाहीर झाला हे बघण्यासाठी तुम्ही सगळ्यात अगोदर unipune.ac.in या ऑफिशियल होमपेजला जा. त्या ठिकाणी तुम्ही एक्झाम सेक्शनला क्लिक करा. एक्झाम सेक्शनला क्लिक केल्यानंतर इथे स्टुडंट सेक्शनमध्ये तुम्हाला रिझल्ट म्हणून ऑप्शन दिसेल. तर या ठिकाणी तुम्ही रिझल्ट कॉलमला काय करा, क्लिक करा. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला ऑनलाईन रिझल्ट डिस्प्ले यावर क्लिक करायचं आहे. ओके, हे ऑप्शन तुम्हाला निवडायचं आहे. हे ऑप्शन निवडल्यानंतर इथे तुम्हाला 1 बाय 1 जे निकाल जाहीर झालेले असतील त्याची माहिती या ठिकाणी दिसून येईल. तर आत्ता फर्स्ट इयर BSc 2029 पॅटर्न ऑक्टोबर 2023 एक्झामचा निकाल हा जाहीर झालेला आहे आणि याची डेट पण या ठिकाणी तुम्ही बघू शकता. आज 27 डिसेंबर 2023 आहे, म्हणजे आजच हा निकाल जाहीर झालेला आहे. कुणाचा आहे? फर्स्ट इयर BSc 2019 क्रेडिट पॅटर्नचा. जे विद्यार्थी आत्ता SYला आहे पण ज्यांचा फर्स्ट इयर बॅकलॉग आहे त्यांचा देखील निकाल यामध्ये तुम्हाला बघता येणार आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे एखादा विद्यार्थी SY BScला असेल पण त्याचा फर्स्ट इयरचा बॅकलॉग असेल तर त्यांनी बॅकलॉग निकालासाठी त्यांनी या लिंकचा वापर करायचा आहे. तसेच जे विद्यार्थी आत्ता फर्स्ट इयर BScला रेग्युलर आहे आणि ज्यांचा फर्स्ट सेम आहे त्यांनी फर्स्ट सेम आत्ता दिलेली आहे आणि त्या फर्स्ट सेमचा निकाल पण ते याच लिंकमध्ये इथे बघू शकता. सपोज इथे थोडंसं आपण स्क्रोल केलं उजव्या बाजूला, इथे गो फॉर रिझल्ट यावरती आपल्याला काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला 2 गोष्टी मेन्शन करायच्या आहे. एक आहे तुमचा सीट नंबर आणि दुसरा आहे नेम टाकायचा आहे, मदर नेम टाकायचा आहे. बट इथे जी काही डिटेल तुम्ही टाकणार आहे ती तुमच्या ॲज पर हॉल तिकीट डिटेल टाका. आता आपण हॉल तिकीटकडे एकदा बघूया, त्यावरती एकदा नजर टाकू. बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला आता इथं BScचा एका विद्यार्थ्याचं हॉल तिकीट मी या ठिकाणी दाखवलेलं आहे आणि या हॉल तिकीटमध्ये इथे उजव्या बाजूला तुम्हाला सीट नंबर दिलेला आहे. जसं की इथे 60-138 आहे आणि त्याच्या मदरचं नेम काय आहे, शोभा आहे. इथे SHOBHA आहे. आता इथे ज्या पद्धतीने आहे त्याच पद्धतीची डिटेल तुम्हाला तिथे सीट नंबर आणि मदर नेम ठिकाणी टाकायचा. काही विद्यार्थ्यांच्या हॉल तिकीटमध्ये इथं शोभा, सपोज वडिलांचं नाव अरुण असेल, सरनेम पवार असेल, तर
या पद्धतीने नेम इथं जर का दिसत असेल मदर नेमच्या इथे, तर त्यांनी त्याच पद्धतीची जी काही डिटेल आहे त्यांनी ती तिथे मेन्शन करायची आहे. ओके. सो आता आपण रिझल्टकडे जाऊया. रिझल्ट इथे आपण डिटेल टाकूया 60-138 आणि इथे मदर्स नेम आपण इन्क्लूड करूया. तर या ठिकाणी आपण सेव्ह रिझल्टवरती चेक रिझल्टवरती आपण काय करणार आहोत, इथे क्लिक करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी त्याचा निकाल जाहीर झालेला आहे आणि हा जो काही निकाल आहे विद्यार्थी मित्रांनो, हा तुमच्या सर्व सब्जेक्टचा इथे सेमिस्टर दाखवलेला आहे. सेमिस्टर फर्स्ट इथे सब्जेक्टचे कोड आहे, ॲज पर हॉल तिकीटच आहे. नंतर इथे सब्जेक्टचे नेम सगळ्या सब्जेक्ट दिलेले आहे आणि या ठिकाणी तुम्हाला रिझल्ट दाखवलेला आहे. आता हा रिझल्ट तुम्ही जरा थोडासा समजून घ्या. इथे पहिला जो काही कॉलम आहे ते तुमच्या क्रेडिट पॉईंट आहे. नंतर किती क्रेडिट अर्न केले, म्हणजे इथे 2 क्रेडिट होते, 2पैकी किती अर्न केले तो भाग या ठिकाणी दाखवलेला आहे. आणि इथं ग्रेड आहे. तिसरा कॉलम जो काही आहे तो कोणता आहे, ग्रेड आहे. म्हणजे ABCDF याच्यात प्रत्येकाचा अर्थ काय आहे हे आपण समजून घेणार आहोत. नंतर इथे काय आहे, ग्रेड पॉईंट. काय आहे, ग्रेड पॉईंट. आणि शेवटी काय आहे, क्रेडिट पॉईंट आहे. ओके. सो या पद्धतीने टोटल कॉलम दिलेला आहे. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, तसं कॉलेजकडे आत्ता रिझल्ट लेजर आलेलं नाही आहे. काय आलेलं नाही आहे, रिझल्ट लेजर. रिझल्ट लेजर आल्यानंतर तुम्ही कॉलेजकडून ते 100% काय करा, डिमांड करा. आणि त्याच्यामध्ये इथे तुम्हाला समजून येईल की तुम्हाला इंटरनल किती, प्रॅक्टिकल किती आणि युनिव्हर्सिटीच्या एक्झाम जी घेतली त्या युनिव्हर्सिटीच्या एक्झाममध्ये किती मार्क्स पडले ते तुम्हाला दिसून येतील. इथं ओव्हरऑल कॅल्क्युलेशन करून इथे तुमचा निकाल हा दाखवलेला आहे. म्हणजे इंटरनल, प्रॅक्टिकल आणि एक्सटर्नल धरून इथे तुम्हाला त्याचा निकाल जाहीर झालेला आहे. आता हा सदर विद्यार्थी जो काही आहे त्याच्यामध्ये याचे पहिले 2 विषयात तो काय आहे, फेल आहे. एक तर तो कॉलेजच्या इंटरनलमध्ये फेल असेल किंवा युनिव्हर्सिटीच्या एक्झाममध्ये त्याला जे काही 40% मार्क पडणं अपेक्षित होतं ते त्याला भेटले नाही, म्हणून तो काय झालेला आहे, फेल झालेला आहे. ओके. सो त्याला नेमकी कुठे मार्क कमी पडले हे कुठे दिसेल, त्याला रिझल्ट लेजरमध्ये. म्हणून त्यांनी रिझल्ट लेजर काय करायचं आहे, डिमांड करायचं आहे. बाकीच्या विषयात त्याला ए ग्रेड आहे, काही ठिकाणी B आहे, काही ठिकाणी A, तर काही ठिकाणी A+ पण आहे. म्हणजे ज्याला F आहे तो फेल आहे, बाकीचे A ग्रेड, B ग्रेड, C ग्रेड जर असेल तर त्याला उत्तम मार्क आहे. O ग्रेड पण असतात आणि A+ पण असतात. आता इथे या 3ऱ्या नंबरच्या कॉलममध्ये जर का अशा पद्धतीने डिनोटेड असेल, हा काही 0 नाही आहे, हा काय आहे, O म्हणजे आउटस्टँडिंग ग्रेड त्याला भेटलेला आहे. सो या पद्धतीने तुम्ही निकाल जाहीर करू शकता आणि निकाल हा समजून घेऊ शकता. आता इथे त्याचे SGPA दिलेले नाही आहे. काय दिलेले नाही आहे, SGPA. कारण का की तो 1 किंवा 2 विषयात जर फेल असेल तर त्याचे SGPA कॅल्क्युलेट केलेले नाही. आता तुम्हाला SGPAवरून पर्सेंटेज कसं कॅल्क्युलेट करायचं तर त्याचा फॉर्म्युलासाठी एक व्हिडिओ बनवलेला आहे, तो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी टाकलेला आहे. तो व्हिडिओ बघून तुम्ही पर्सेंटेज कॅल्क्युलेट करू शकता. जो विद्यार्थी सगळ्या विषयात पास आहे तो तुम्हाला त्या ठिकाणी दिसणार आहे. सो या पद्धतीने तुम्ही काय केलं पाहिजे, तुमचा निकाल हा बघितला पाहिजे. ठीक आहे. हा झाला पहिला मुद्दा. आता म्हणजे तुम्हाला समजलं असेल की निकाल कोणता जाहीर झालेला आहे, FY BSc 2090 क्रेडिट पॅटर्नचा, CBCSचा. ओके. चॉईस बेस क्रेडिट सिस्टीमचा निकाल हा जाहीर झालेला आहे. आता बघा, आता तुम्ही काही विद्यार्थी म्हणताल सर आम्ही फर्स्ट इयर BCom आहे, BA आहे, नंतर आम्ही BSc CS आहे, नंतर BBA आहे, नंतर BBA CA आहे, नंतर BBA IB पण आहे. ओके. BSc ॲनिमेशन, बायोटेक वगैरे वगैरे जेवढे काही फर्स्ट इयरचे विद्यार्थी आहे यांचा निकाल देखील येत्या सॅटर्डेपर्यंत लागू शकतो किंवा या आठवड्याच्या लास्टपर्यंत लागू शकतो किंवा मॅक्झिमम जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात हा लागणारच आहे, जाहीर होणारच आहे. त्याच्यात काही दुमत असणार नाही. 1 by 1 सर्व कामकाज होत आलेलं आहे आणि आता देखील निकाल हा जाहीर होणार आहे. आता जे विद्यार्थी SY आणि TYला आहे तर यांचा निकाल हा शक्यतो तरी 15 जानेवारीच्या पुढे जाहीर होणार आहे. आता ज्या विद्यार्थ्यांचे जे काही पेपर आहे ते आता 20 किंवा 25 डिसेंबरपर्यंत झालेले आहे, यांचा निकाल हा 15 ते 20 जानेवारीच्या दरम्यान जाहीर होणार आहे. मी पुन्हा रिपीट करतो, ज्यांचे पेपर 20 ते 25 डिसेंबर 2023पर्यंत पूर्ण झालेले आहे या सर्वांचे जे काही निकाल आहे ते 15 ते 20 जानेवारी 2024च्या दरम्यान जाहीर होतील. पण विद्यार्थी मित्रांनो, महत्त्वाच्या काही क्युरी आहे किंवा महत्त्वाचे काही टेक्निकल प्रॉब्लेम आहे ते एकदा समजून घ्या. मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं होतं. आता बघा, जनरली एक सांगतो की TY BCom, TY BA, BCA जे काही विद्यार्थी आहे तर यांचे
जे काही पेपर होते तर 1 डिसेंबर ते 12 डिसेंबर किंवा 11 डिसेंबरपर्यंत चालू होते. SYचे पेपर 12 डिसेंबर ते काहींचे 18 डिसेंबर चालू होते. आता TYBAचे किंवा SYBAचे पेपर चालू आहे, BSCचे पेपर चालू आहे. SY BCOMचा एक पेपर 1 जानेवारी रोजी आहे. त्यांचे निकाल आत्ता जाहीर होणार नाही आहे. म्हणून विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, मॅक्झिमम 20 ते 30 जानेवारी पण जाहीर व्हायला वेळ लागेल. कारण आता याला सांगतो मी, जेवढेही पेपर 20 ते 25 डिसेंबरच्या म्हणजे 21 नोव्हेंबरपासून तर आत्ता 25 डिसेंबरपर्यंत जेवढेही पेपर झाले, या सर्व पेपरचे जे काही निकाल आहे ते 10 ते 15 जानेवारी किंवा 20 ते 25 जानेवारीच्या आसपास जाहीर होऊ शकतात. ओके, आता याला लेट का बरं होत आहे ते एकदा जाणून घ्या. नंबर 1 की पेपर हे फर्स्ट इयर सोडून बाकीचे सगळे जे काही पेपर आहेत ते कुठे जातात चेक व्हायला? कॅप सेंटरला जातात. आणि कॅप सेंटरला विद्यार्थी मित्रांनो शिक्षकांची थोडीशी कमतरता असते. त्या ठिकाणी पेपरला जाणं, चेक करणं, तर हे करत असताना तो जो प्राध्यापक ज्या कॉलेजमध्ये आहे त्या कॉलेजमध्ये तो पेपर सुपरविजन करणार आहे, तिथलं रेग्युलर लेक्चर घेणार आहे, नंतर तो कॅप सेंटरकडे जाईल. म्हणजे एका दिवसात त्याला तो 60 किंवा 120 किंवा 100 पेपर तो मॅक्झिमम काय करू शकतो? तपासू शकतो. तो त्यापेक्षा जास्त पेपर काही तपासू शकत नाही. आणि कॅप सेंटरला कसं आहे की आता जसं की काही एक्झाम्पल आहे की 200 पेपर एका विषयाचे असते. मग एक पेपर चेक करायला किंवा एका विषयाचे पेपर चेक करायला किमान 2 ते 3 दिवस लागतात. म्हणून हे थोडंसं लेट चालतं आहे. ओके, आणि ज्या महाविद्यालयाकडे कॅप सेंटर दिलेले होते तर त्या ठिकाणी नॅकचं काम असतील किंवा आणखीन काही प्रशासकीय कामं असतील, म्हणून थोडासा नॅक जे काही कॅप पेपर तपासणीला आहे थोडासा उशीर होत आहे. म्हणून शक्यतो तरी तुमचे जे काही निकाल आहे ते 20 ते 30 जानेवारीच्या आसपास किंवा लवकरच जाहीर होतील. जे लवकर निकाल जाहीर होणार आहे ते आपण तर ऑलरेडी सांगणार आहे. जसं की इंजिनिअरिंग जर का लवकर जाहीर झालं, कारण त्यांचे पेपर ऑलरेडी झालेले होते. काही पेपर हे 21 नोव्हेंबरपासून झालेले होते. आता 30 डिसेंबर जवळ यायला लागला तर शक्यतो ते निकाल काय होणार आहे? जाहीर होणार आहे. एखादा पेपर झाल्यानंतर त्याच्या शेवटच्या दिवसापासून 30 ते 45 दिवसामध्ये निकाल जाहीर होतो. मॅक्झिमम 60 दिवसाच्या आत त्या फॅकल्टीचा निकाल हा जाहीर करावाच लागतो. आता काही फॅकल्टीची जर का परीक्षा ही 15 जानेवारी किंवा 20 जानेवारीला शेवटचा पेपर होणार आहे तर त्याचा निकाल काय लगेच लागणार नाही. त्याचा निकाल हा थोडासा फेब्रुवारी महिन्यापर्यंत लागू शकतो. म्हणजे जसं एक्झाम्पल म्हणून BA फॅकल्टी मी तुम्हाला सांगू शकतो. सो या पद्धतीने बाकीचे निकाल हे टप्प्याटप्प्याने जाहीर होतील. जे जाहीर होतील ते आपण आपल्या यूट्यूब चॅनलला सांगू. तसेच टेलिग्राम चॅनलमध्ये देखील आपण निश्चित सांगणारच आहोत. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, टेलिग्राम चॅनलमध्ये मी जे काही मेसेज शेअर करतो आणि यूट्यूब चॅनलला जे काही व्हिडिओ अपलोड करतो या थोड्याशा काळजीपूर्वक बघत चला, जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा होईल. आणि मला देखील आत्ता कमेंट्स करून विचारू नका की सर मी TYBSCचा आहे का TY BCOMचा आहे, मी रेग्युलर आहे का मी बॅकलॉग आहे, तर माझा निकाल कधी जाहीर होईल. फक्त विद्यार्थी मित्रांनो, आज 27 डिसेंबर आहे. याच्या अगोदरचे जेवढे काही पेपर झालेले असतील तर यांचा निकाल हा 15 ते 20 जानेवारी 2024च्या आसपास जाहीर होईल. पेपर शेवटचा पेपर झाल्यानंतर किमान 30 ते 45 दिवसानंतर निकाल जाहीर होतो. हे कृपया लक्षात घ्या. मी आत्ता कोणत्याही फॅकल्टीच्या नावांचा उल्लेख इथे तुम्हाला दाखवलेला नाही आहे. मी फक्त डेट तुम्हाला सांगितलेली आहे आणि त्या डेटच्या अनुषंगाने आत्ता कुठपर्यंत काम झालेलं आहे ते तुम्हाला सांगितलं आहे. आत्ता जर का आपण प्रत्येक कॅप सेंटरचा विचार केला तर फक्त 30 ते 40% किंवा मॅक्झिमम 70% कामकाज हे पेपर तपासणीचं झालेलं आहे. जे पेपर ऑलरेडी होऊन गेलेले आहे त्यांच्याबद्दल बोलतो आहे. जे होणार आहे त्यांचं तर काही सांगितलं नाही, पण जे होऊन गेले तर किमान काही ठिकाणी 30% काम झालेलं आहे, तर काही ठिकाणी 70% कामकाज झालेलं आहे. म्हणजे आणखीन 100% कॅपचं काम पूर्ण झालेलं नाही. ओके, सो त्यामुळं विद्यार्थी मित्रांनो पेपर तपासणीला वेळ लागेल. MAचे पेपर आत्ता तर चालूच आहे, MCOM पेपर ऑलरेडी झालेले आहे, पण आणखीन पेपर तपासणी बऱ्यापैकी झालेली नाही, म्हणून निकालाला उशीर होणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो या पद्धतीने पुन्हा सरते शेवटी सांगतो, आज जो काही निकाल जाहीर झाला तो FY BSc 2019 क्रेडिट पॅटर्नचा जाहीर झालेला आहे. जे विद्यार्थी रेग्युलर असतील, बॅकलॉग असतील, म्हणजे एखादा विद्यार्थी SYला असेल पण किंवा एखादा TYला पण असेल पण त्याचा फर्स्ट इयर बॅकलॉग असेल तर त्याचा देखील हा निकाल आत्ता जाहीर होणार आहे. झालेला आहे. त्यांनी तो सीट नंबर आणि मदर नेम टाकून तो काय करायचा आहे? चेक करायचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह, नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी व्हा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. तुम्हाला परीक्षेसाठी आणि पुढील अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा. टेक केअर. जय हिंद. धन्यवाद.